जय गुरुदेव दत्त. यावर्षी एक अत्यंत सुंदर आणि शुभयोग जुळून आला आहे. 27 नोव्हेंबरला दत्त नवरात्र प्रारंभ होतोय आणि योगायोगाने हा दिवस गुरुवारचाच आहे. याच 27 नोव्हेंबरला मार्गशीर्षचा पहिला गुरुवार असणार आहे. दुसऱ्या गुरुवारी दत्त जयंती आहे, तर तिसरा आणि चौथा गुरुवार म्हणजेच मार्गशीर्षचे गुरुवार असणार आहेत. तर यावेळी तुम्ही जे 4 गुरुवारचं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करता, त्यामध्ये एक गुरुवार अधिक जोडा आणि दत्तगुरूंची विशेष कृपा मिळवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते कसे काय, तर सांगते. 27 नोव्हेंबरला दत्त नवरात्र सुरू होतोय आणि याच दिवशी मार्गशीर्षचा पहिला गुरुवार असणार आहे. इतका शुभयोग आणि तेही गुरुवारी. म्हणूनच या दिवशी तुम्ही दत्तगुरूंचं शीघ्र फलदायी केशरी व्रत सुरू करू शकता. केशरी व्रतामध्ये एकूण 5 गुरुवार केले जातात. आधीच 4 गुरुवार मार्गशीर्षचे होणार आहेत. तुम्हाला फक्त यात एक गुरुवार अधिक वाढवायचा आहे आणि तुमचं केशरी व्रत पूर्ण होणार आहे. बघा किती सुंदर योग जुळून आलाय ना. देवी लक्ष्मीची पूजा तर होणारच, पण सोबत दत्तांची पूजा होणार, तेही गुरुवारी. आणि योगायोग असा आहे की याच दिवसांमध्ये दत्त नवरात्र, दत्त जयंती आणि मार्गशीर्षचे गुरुवार असणार आहेत. चला तर मग केशरी व्रताचं फलश्रुती समजून सांगते. दुःख दारिद्र्य नष्ट होतात, संकटे क्लेश जातात, रोगाचे निरसन होते, आरोग्य लाभते, अपमृत्यू अपघात टळतात, कर्ज जाते, धनवृद्धी होते, प्रत्येक कामात यश येते, कोर्ट कचऱ्यात यश येते, शत्रुभय पिशाच्च दोष जातात, गुरुग्रह अनुकूल होतो, चिंता जातात, मनस्वास्थ्य लाभते, चांगली संतती लाभते इत्यादी. आता हे व्रत कसे कराल? कोणताही एक शुभ गुरुवार निवडून व्रताची सुरुवात करावी. सलग 5 गुरुवार हे व्रत करावे. पहिल्या गुरुवारी व्रतसंकल्प करावा आणि 6व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. आता हे व्रत कुणी करावे? 12 वर्षावरील कोणतीही व्यक्ती हे व्रत करू शकते. व्रत कसे कराल? केशरी गुरुवारचे व्रत हे शीघ्र फलदायी आहे. बऱ्याच दत्त भक्तांनी हे व्रत केले असून त्यांना या व्रताचा चांगला अनुभव आला आहे. या व्रताने दत्तगुरू लगेच प्रसन्न होतात. दिवसभर भोजन न करता रात्री उपवास सोडावा. केशरी म्हणजेच पिवळ्या रंगास या व्रतात विशेष महत्त्व आहे. केशरी वस्त्र व्रता दिवशी घालावीत. दत्तगुरूंचे या दिवशी विशेष पूजन करावे व पूजेत पिवळ्या रंगाच्या वस्तू वापराव्यात. उदाहरणार्थ पिवळी फळे, फुले, गूळ, पिवळा पेढा, चंदनाची अगरबत्ती, सगळं पिवळं हवं. भोजन मात्र या दिवशी अळणी किंवा पिवळे करावे. यामध्ये तुम्ही ताकाची कढी किंवा मसाला दूध समाविष्ट करू शकता. पण या व्रताच्या काही अटी आहेत, त्या समजून घेऊयात. व्रतकर्त्याने खोटे बोलू नये, अपशब्द वापरू नयेत, वाईट करू नये, मौन व्रत घ्यावे, हिंसा करू नये, ब्रह्मचर्य पाळावे, संकल्प शुद्ध असावा, व्रताचा हेतू कल्याणकारी असावा, गरजेपुरते बोलावे. अडचण आल्यास स्त्रियांनी पुढला गुरुवार धरावा. चमचमीत न खाता अळणी भोजनच करावे. हे व्रत मनोभावे केल्यास दत्तगुरू आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात. यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार, दत्त नवरात्र, दत्त जयंती असा त्रिवेणी संगम जुळून आला आहे. मनापासून एक गुरुवार अधिक व्रताला जोडा आणि दत्तांचं शीघ्र फलदायी केशरी व्रत परंपरा पूर्ण करून आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्या. तुमच्या श्रद्धेला दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभो. जय गुरुदेव दत्त.